मी विठ्ठल आसवले, गाव आंबडे या ठिकाणी रात्री झालेल्या पावसामुळे प्रचंड असा पाऊस पडल्यामुळे भरपूर असं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये भाताची रोपं पूर्णपणे गाडली गेली आहेत। भाताची रोपाबरोबर लोकांचे बांध पण गेलेले आहेत। अतोनात नुकसान झाले तर शासनाला एक आमची विनंती आहे, पश्चिम पट्ट्यातील सिंधिंब्यापासून वरच्या भागामध्ये जो 4 महिन्यामध्ये जो पाऊस पडतो तो 2 दिवसामध्ये तेवढा पाऊस पडलेला आहे, तर जेणेकरून जेणेकरून पंचनामे होऊन त्यांना योग्य मोबदला मिळावा। कारण की साधारणतः किती लाखाची नुकसान झाली काय सांगता येईल? सर तसं जर म्हटलं लाखाची जर हिशोब जर केला तर ज्यावेळेस आता कृषी विभाग पंचनामे केले किंवा तहसीलदार सांगतील पंचनाम्याचे आदेश देतील त्यावेळेसच आकडा आपल्याला निश्चित करता येईल। कारण की आतोनात असे नुकसान झालेले बांध म्हणजे पूर्ण बांधचे बांध गेलेले आहेत आणि जी आता भाताची रोपं होती आता लागवडी इथून 10 दिवसांनी लागवडी चालू झाल्या असत्या, परंतु काही शेतकरी असे आहेत की त्यांना एकही चूड म्हणजे भाताचा लावता नाही, म्हणजे त्यांचं जे वर्षाचं उत्पन्नाचं जे साधन होतं तेच पूर्णपणे नष्ट झालेले। तरी शासनाने योग्य तो विचार करून सर्व शेतकऱ्यांना पंचनामे होऊन योग्य तो मोबदला मिळावा अशी आमची त्यांना शेतकऱ्यांमार्फत नम्र विनंती आहे। रात्री काल 2 दिवसामध्ये इतका पाऊस पडलेला आहे की या 4 महिन्यात सुद्धा कधी एवढ्या पाऊस काही पडलेला नव्हता। तरी शासनाला माझी एवढीच विनंती की प्रत्येकाला चांगल्या त्याच्या याच्याप्रमाणे मोबदला मिळावा। येते तुम्ही समजा तरी टक्केवारी हेक्टरवरही गेला तरी आज लोकांना काही लोकांना चूड लावायला नाही, भाताचे रोपच राहिलेले नाहीत। मग त्यांचं काय करायचं? तुम्ही जर समजा गुंठ्यावर याच्यावर धरलं तर त्यांचं काय करायचं? आता रोपं टाकून आताही उपयोग नाही। सदर दरडची घटना कधी झाली? 3:30 वाजता रात्री। दरडची घटना घडल्यानंतर प्रशासन या ठिकाणी किती वाजता आले? प्रशासन आले की 8 साडेआठ वाजता आले। 8-8:30 वाजता। त्याच्यानंतर काय झालं म्हणजे काय केलं? काय नाही, आम्ही तोपर्यंत बाकी ते लोकांना ते काढून तिथं त्यांना शिफ्ट केलं होतं आणि इथं JCP लावून त्यांचं काम काय चालू होतं। त्यांच्यानंतर प्रशासन आलं। मदत काय केली तुम्हाला इथं? मदत अजून काय नाही, ते म्हणजे जेवणाचं वगैरे ते हे करतात, जेवण वगैरे पुरवतात अजून हे करणं। आणि आता पसरवाडीला सुद्धा आम्ही त्या शाळेमध्ये आणलेली, उंडेवाडी येते, पोटेवाडी येते तिथे, आणि हे बकनवाडीची पण तिथे आम्ही शिफ्ट करणार। नमस्कार, मी समीर गारे, ग्रामपंचायत बुद्रुकचा सदस्य आहे। आमचं पंचायत खुर्द गाव हे 2003 पासून दरप्रवण गाव आहे आणि तेव्हापासून शासन दरबारी आम्ही त्याचं पुनर्वसन व्हावं म्हणून भांडतोय, पण अद्यापही आत्ता 2026 चालू आहे, पण अद्यापही त्याच्यावरती कारवाई होत नाही। आत्ता कालचा जे पाऊस झाला, खूप मोठा पाऊस झाला आणि आमच्या भागामध्ये पहिल्या ज्या गावाच्या वरती गावाच्या खाली मोठे बेग गेलेले आहेत, त्या भेगा आता मोठ्या झालेल्या आहेत। त्याच्यासोबत दुसरी दरड आता पुन्हा एका घरावरती ती आलेली आहे। अशा बरेच आणि रस्ता पण आमचा पूर्ण आता धुवून गेला, त्याच्यामुळे आमचं आता पूर्ण गाव आम्ही गावात सगळे नागरिक आता इथं आडवळची जिल्हा परिषद शाळा आहे, इथं सगळ्यांना आता आम्ही जवळपास 48 लोक आहेत, त्या 48 लोकांना आम्ही आता इथं शिफ्ट केलं आहे। नमस्ते, मी ग्रामपंचायत पंचायत बुद्रुक सरपंच। नाव काय तुमचं? संगीता सुरेश किरवे। आज तुम्ही या आडिवरे प्राथमिक शाळेमध्ये आलेले आहेत, म्हणजे काय कारण आहे? तुमच्या गावामध्ये काय पावसाच्या वातावरणामुळे काय झालेलं आहे त्या ठिकाणी? आमच्या इकडं पाऊस खूप असल्यामुळे पंचायत खुर्द म्हणून एक गाव आहे, ते गावाचं ते भेग पडल्यामुळं तिथं त्या लोकांना खूप धोका आहे। ते सरकारने बरेच 22-23 वर्ष पुनर्वसन केलं, पण ते फक्त आश्वासन देतात, काम मात्र कधीच करते नाही। आम्ही सकाळपासून गेलो त्या लोकांना समजून त्यांना इथं कसं बसं आणलं आहे, ते सरकारने आमचं असं म्हणणं आहे की सरकारने याचा लवकरात लवकर विचार करावा, आश्वासन देऊ नये, डायरेक्ट ॲक्शन घ्यावं, त्यांना घरं बांधून द्यावं।